सगळ्यांना. आताच निघाले कामावरून, चालले घरी. म्हटलं बोलूया तुमच्याशी. सकाळी माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला, तुम्हाला सांगते सगळ्यांना मी काय झालं ते. डेली मी कशी कामावरती एकटीच जाते, पण आज मम्मी होती सोबत, माझ्या बरोबर होती. मम्मीला घेऊन आलेली मी. तर म्हटलं मी चढते, नंतर तिला जागा देईन म्हटलं, कारण तिला नाही जमलं चढायला, वय नाही थोडीशी. पण म्हटलं आपल्यासारखं स्पीडमध्ये नाही चढू शकत. रेग्युलर जाणं आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक असतो की नाही. रेग्युलर जाणं आणि आपलं त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण आपण डेली ट्रॅव्हलिंग करतो, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेन पकडायची सवय असते. आणि असा एखाद्या वेळी असा माणूस येतो ज्याला ट्रॅव्हलिंगची सवय नसते, त्याला आपल्यासारखं चढायला पण जमणार नाही, कारण बेकार गर्दी असते सकाळची ट्रॅव्हलिंगमध्ये. सो म्हणून मम्मीला मी बोलली की म्हटलं मी तुझ्यासाठी जागा पकडते, तू ये मागून. मी जागा पकडली. पण आजकाल बोलतात ना, माणसांना ना अजिबात कोणाची पडलेली नाही आहे. कोणी वयस्कर असो या कोणी काही असो, कोणाला कोणाशी घेणं देणं नाही. मला तिला जागा सुद्धा देऊन दिली नाही. मला त्या जागेवरनं उठवलं आणि सांगितलं तू उभी राहा आणि तिला बस, तिला आम्ही जागा देणार नाही. पकडून ठेवलेस ते, तुझं तू काय ते बघ, मग ती काय पण असू दे. मी भरपूर रिक्वेस्ट केली समोरच्याला, जागा नाहीच दिली, कारण मला पण माहिती सकाळची गर्दी असते ट्रेनला. पण त्याच्यानं मला एवढाच अनुभव घेतला की आपण कुठल्या गोष्टीचं एक्सपेक्टेशन करू शकत नाही. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर अजिबात नाही, कोणाला कोणाची पडलेली नसते. सगळं आपापला विचार करतात, स्वतःला काय चांगलं भेटेल आणि स्वतः कसं ट्रॅव्हलिंग चांगलं सुखाचं करू शकतो एवढंच बघतात. दुसऱ्यांची घेणं देणं नसतं काहीच. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना ना कधीच कोणाची दया करू नका, कारण सगळे सारखेच आहेत. मला वाटलं मी सगळ्यांसाठी सीट देईन, जागा देईन, ते मला कुठे देईन. कोणी कोणाला काय देत नाही, सगळा आपला विचार करतो फक्त. सगळे स्वार्थी आहेत, हे सगळं अनुभवायला भेटलं मला. आज एकदम वाईट वाटलं मला भरपूर. म्हटलं माझ्यासोबत जायचं ठीक आहे, माझी मम्मी सोबत होती म्हणून मला अजून एकदम हर्ट झालं. दुनिया किती आताची बेकार आहे घरी, चांगलं मला समजलं.